पुण्यामध्ये महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम आहे। त्यात भाजपनं जागावाटपामध्ये ठाम भूमिका घेतल्यामुळे शिंदे सेनेत अस्वस्थता आहे। तसंच जागावाटपाच्या चर्चेत शिंदे सेनेतील अंतर्गत वादही आता उफाळून आलेला आहे। पुण्यात महायुतीत नेमकं काय घडतंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम। पुण्यात भाजप ठाम, शिंदे सेनेला घाम। भाजपकडून शिंदे सेनेची 15 जागांवर बोळवण। पुण्यात महायुतीतील जागावाटपाचा तिढा काही सुटता सुटत नाहीये। शिंदे सेना आणि भाजपनं पुण्यात युतीचा निर्णय घेतला, मात्र जागावाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे सेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय। भाजप शिंदे सेनेला फक्त 15 जागा देण्यावर ठाम असल्यानं 30 ते 35 जागांची मागणी करणारी शिंदे सेना पुण्यात 25 जागांच्या आग्रही मागणीसह तडजोडीपर्यंत पोहोचली आहे। तर सर्वच्या सर्व जागा लढण्याची तयारी असलेला भाजप शिंदे सेनेसोबत युतीसाठीही सकारात्मक आहे। 15 जागा आम्हाला भारतीय जनता पक्षाने देऊ केल्या होत्या, त्याच्यावरती आमच्या पदाधिकाऱ्यांशी माननीय पक्षश्रेष्ठी एकनाथजी शिंदे यांनी चर्चा केली आणि त्याच्यानंतर काल मला रात्री एक यादी पक्षाकडून आलेली आहे आणि त्याच्यामध्ये 25 मतदारसंघांची ती यादी आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे मतदारसंघ ह्या 15च्या यादीत नव्हते, तेही आहेत, ते आम्ही पूर्वी मागितले होते आणि या 25 महानगरपालिकेच्या वॉर्डांच्या मध्ये आम्हाला ते मिळावेत अशा प्रकारच्या मतापर्यंत आम्ही ठाम आहोत। सातत्यानं आमच्या शिवसेनेसोबत चर्चा चालू आहे, सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा होत आहे। शेवटी इतकी मोठी महानगरपालिका आहे, एवढा मोठा या शहराचा आपण पाहतो की व्याप आणि या सगळ्यामध्ये संख्येचा विचार करता निश्चितपणे काही जागांच्या बाबतीत आमची चर्चा ही अंतिम टप्प्यात आली। अनेक जागांच्या विषयात आमची निश्चिती झालेली आहे। तुम्हाला उद्यापर्यंत निश्चितपणे आमची युती अंतिम झालेली दिसेल। दुसरीकडे शिंदे सेनेतील वरिष्ठ नेत्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांसाठी फिल्डिंग लावत 25 जागांवर तडजोड करण्याची भूमिका घेतल्यानं पक्षातही नाराजी नाट्याला सुरुवात झाली। जागावाटपाच्या बैठकीतून अंतर्गत गटबाजीमुळे नाराज झालेले नाना भानगिरे हे तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले। जागावाटपातील तिढा एवढा वाढला की शिंदे सेनेतील नेत्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीशीच युती करण्याचा इशारा दिला। मान नको पण अपमान बी नको कार्यकर्त्यांचा। मान असेल तर आम्ही कधी कुठेही जायला तयार आहे आणि सन्मानाने निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत आणि जो प्रस्ताव आमच्या पक्षाला भारतीय जनता पार्टीकडनं दिलेला होता तो प्रस्ताव आम्हाला मान्य नाही। मी चर्चेतून ऐकले की अजितदादा राष्ट्रवादी पक्ष बी आम्हाला म्हणजे आमच्याबरोबर बोलण्याची तयारी त्यांनी दर्शवली, पण तो शेवटी आपण कार्यकर्त्यांच्या भावना ह्या ओळखून जो योग्य निर्णय घेईन ते पक्ष नेतृत्व घेईन, पण कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे। दरम्यान इलेक्टिव्ह मेरिट नसलेल्या जागांवर शिंदे सेनेनं दावा केल्यामुळे भाजपही आपल्या भूमिकेवर ठाम आहे। अशातच महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं 100 उमेदवारांची अंतिम यादी तयार केल्याचीही चर्चा आहे। त्यामुळे शिंदे सेनेतील अस्वस्थता आणखीन वाढली आहे। आता पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांभाळणं आणि भाजपवर दबाव आणून अधिकच्या जागा घेणं अशी तारेवरची कसरत एकनाथ शिंदेंना करावी लागणार आहे। अक्षय बडवेसह सागर आव्हाड, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।